राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने। भगवान शिवशंकर ज्या नामाचा जप करतात ते मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्रीराम यांचे नाम असून आपणही राम नामाचा जप करावयास पाहिजे आणि भगवंताच्या नामाचा जप करत असताना आपल्या हातून चांगले सत्कर्म घडतील, आपल्या हातून चांगले सत्कर्म घडतील याचीच आपण काळजी घेतली पाहिजे। आणि सत्कर्म करत असताना, चांगले काम करत असताना आपल्या मनामध्ये नेहमी सद्भाव ठेवावयास पाहिजे। आपण एखादे चांगले काम करत आहोत आणि आपल्या मनामध्ये चांगला भाव नाही, काहीही उपयोगाचे नाही। सर्व प्राणी मात्राबद्दल भगवत भाव ठेवा, जसे आपण परमेश्वराकडे आपणास काहीतरी मिळावे, भगवंताची आपल्यावर कृपा व्हावी म्हणून आपण चांगल्या नजरेने प्रभूंचे दर्शन घेतो। त्याचप्रमाणे सत्कर्म करत असताना सर्व प्राणी मात्राप्रती भगवत भाव ठेवावा, आपले हृदय शुद्ध ठेवावे आणि सर्वाप्रती सद्भाव ठेवणे, सर्व प्राणी मात्रामध्ये ईश्वर पाहणे, हे व्यासमुनी सांगतात हे सर्वात मोठे तप आहे। किती सोपे साधन आहे। सर्व प्राणी मात्राप्रती सद्भाव ठेवणे हे सर्वात मोठे तप आहे म्हणतात। मैत्रेय ऋषींनी विदुरांना कथा सांगत असताना कर्दम ऋषींच्या कन्यांचे वर्णन केलेले आहे। मरीची आणि कला यांना कश्यप आणि पौर्णिमा हे दोन पुत्र झालेले आहेत। आत्री ऋषींची पत्नी अनुसया, आपल्या सर्वांना माहित आहे आत्री ऋषींची पत्नी माता अनुसया हिच्यापासून अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्तात्रय महाराज, दुर्वासा आणि चंद्र असे 3 पुत्र झाले। ते अनुक्रमे विष्णू, शंकर आणि ब्रह्मा यांच्या अंशातून उत्पन्न झालेले आहेत। विष्णू म्हणजे दत्तात्रयांचा अवतार, ऋषी दुर्वासा म्हणजे भगवान शिवशंकर यांचा अवतार आणि चंद्र म्हणजे ब्रह्मदेवांचा अवतार। दत्तात्रय यांचा जन्म अत्रि ऋषींच्या घरी झाला याचे कारण
आत्री हे तपस्वी पुरुष होते आणि त्यांची पत्नी अनुसया ही तपस्विनी होती. जर प्रत्येक घरामध्ये असे पती पत्नी असतील, बाबांनो लक्षात ठेवा, जर प्रत्येक घरामध्ये असे पती पत्नी असतील तर त्यांच्या घरी व्यासमुनी म्हणतात, गुरुदेव दत्त यांचा अवतार त्यांच्या घरी नक्कीच प्रकट होईल. आता तुम्हाला मी आत्री म्हणजे काय यांच्यामध्ये जे भागवतात वर्णन आलेले आहे ते मी सांगतो. आत्री म्हणजे नात्री. आणि जे तीन नाहीत ते आत्री. आत्री म्हणजे नात्री आणि जे तीन नाहीत ते आत्री. आता हे तीन म्हणजे कोण? हे तीन नसणे म्हणजे सत्व, रज आणि तम. हे जे तीन गुण आहेत हे सर्व प्राणी मात्रामध्ये आहेत. मनुष्य प्राणी हा या तीन गुणांनी बांधलेला आहे. आणि आत्री ऋषी म्हणजे या त्रिगुणांचा नाश करून जो निर्गुण बनला आहे तो आत्री. महात्म्य पहा ऋषींचं किती आहे ते. सत्व, रजतम या तीन गुणांना सोडून जो ब्रह्मसंबंध करतो तोच त्रिगुणातीत जीव अशा ब्रह्मस्वरूपाला प्राप्त करतो. ते आत्री, तर्जनी आणि करंगळी हे जीवभाव आणि अभिमान दाखवितात. मनुष्याच्या जीवामध्ये अभिमान प्रधान आहे. करंगळीच्या टोकावर सत्वगुण प्रधान आहे. अंगठा हा ब्रह्म आहे. म्हणून पुष्टी संप्रदायात भगवान श्रीकृष्णांना अंगुठ्याने गंध लावतात. बाबांनो, आपल्या शरीरामध्ये तमोगुण आहे. त्या तमोगुणाला रजोगुणाने मारा, दूर करा. आणि रजोगुणाला सत्वगुणाने मारा, नष्ट करा. रजोगुण हा काम आणि क्रोधाचा जनक आहे. सत्कर्माने, चांगले काम केल्याने, भगवंताचे नाम संकीर्तन केल्याने, लोकांना मदत केल्याने सत्वगुण वाढतो. परंतु सत्वगुणामध्ये भी थोडा अहंभाव असतो की मी हे केले ते केले. ज्ञानाचा अहंकार असतो. तो मनुष्य त्या अहंकारामुळे बंधनामध्ये पडतो, बंधनामध्ये राहतो. ह्या अहंभावाला, अभिमानाला नष्ट करून सत्वगुणाचाही त्याग करून आत्री ऋषी सारखे निर्गुण व्हावे लागते. आत्री हा जीव आहे
आणि त्यांची बुद्धी ही अनुसया आहे. अनुसयेशिवाय असणारी बुद्धी ही असूया असते. आपल्या बुद्धीतला मोठ्यातला मोठा दोष म्हणजे मत्सर. आपली जी बुद्धी आहे, प्रत्येकाची बुद्धी, त्याच्याबद्दल आपणाला सर्वांना माहित आहे. आपण एकमेकांचा हेवादेवा करतो. त्या बुद्धीतला सर्वात मोठा दोष म्हणजे मत्सर. दुसऱ्यांचे चांगले झालेले पाहून मत्सर करणे, द्वेष करणे, ईर्ष्या करणे किंवा असूया करणे, हा ईश्वराकडे जाणाऱ्या मार्गातला फार मोठा अडथळा आहे. म्हणून आपण कोणाचे चांगले झाले असेल तर त्यामध्ये आनंद माना. जर आपणाला भगवंताकडे जायची इच्छा असेल, भगवंताचे दर्शन, भगवंताचे सानिध्य प्राप्त करून घ्यावे असे वाटत असेल, तर आपण कुणाचाही द्वेष मत्सर करू नका. जोपर्यंत आपल्या बुद्धीमध्ये मत्सर आहे, असूया आहे, तोपर्यंत ती बुद्धी परमपिता परमेश्वराचे, भगवंताचे, ईश्वराचे चिंतन करू शकत नाही. आणि ज्यांची बुद्धी अनुसया होईल, ज्यांची बुद्धी अनुसया होईल, ती चात्री होईल आणि मग तेथे श्री गुरुदेव दत्त दत्तात्रयांचा प्रवेश होईल. जीव ज्यावेळी त्रिगुणांचा त्याग करून निर्गुण होईल आणि बुद्धी अनुसयेशिवाय निष्काम होईल, तेव्हा तेथे ईश्वर स्वतः प्रकट होईल. म्हणून ईश्वर प्राप्तीसाठी पहिली पायरी म्हणजे असूयेचा त्याग करणे. जोपर्यंत तुम्ही असूयेचा त्याग करणार नाही, तोपर्यंत तुम्हाला भगवंताच्या सानिध्याकडे जाणारा मार्ग सापडणार नाही. अत्रि ऋषींची पत्नी अनुसया ही महान पतिव्रता होती. एकदा नारद भगवान शिवशंकर ज्या कैलास पर्वतावर निवासस्थान ठेवतात राहतात त्या पर्वतावर गेले. त्यावेळी भगवान शंकर समाधीस्थ होते. तेव्हा नारद मुनी तिथे वाट पाहत बसले. माता पार्वतींनी नारदांना प्रसाद दिला. तो प्रसादाचा लाडू खाऊन श्रवण नारद माता पार्वतींना म्हणतात, हे माता, आपण जो मला प्रसादाचा लाडू दिलेला आहे तो खूप चांगला आहे, पण अत्रि ऋषींची पत्नी माता अनुसया यांच्या हातचा लाडू तुमच्या या प्रसादाच्या लाडूपेक्षा श्रेष्ठ आहे. माता पार्वती नारद मुनींना लगेच विचारते, ही अनुसया कोण आहे?
तेव्हा नारद सांगतात, ती एक महान पतिव्रता आहे. नारद मुनींच्या बोलण्यामुळे माता पार्वतीच्या मनामध्ये माता अनुसयाबद्दल ईर्ष्या निर्माण होऊन ती स्वतः मनातल्या मनात म्हणते, ही अनुसया माझ्यापेक्षा श्रेष्ठ कशी. काही वेळानंतर भगवान शंकर समाधीतून जागे होतात. माता पार्वती त्यांना वंदन करते आणि माता पार्वतीच्या मनातील ईर्ष्या, जी असूया आपण पाठीमागे पाहिलेली आहे, ती त्यांच्या तोंडातून बाहेर पडते. ती शंकरांना सांगते, थोड्या वेळापूर्वी नारद मुनी आले होते. ते मला म्हणाले, अनुसया ही सर्वश्रेष्ठ पतिव्रता आहे. ती माझ्यापेक्षाही श्रेष्ठ पतिव्रता आहे. तुम्ही कोणत्याही प्रकारे अनुसयेच्या पतिव्रताचा भंग करा. माता पार्वतींच्या मनातील ईर्ष्या जागी करून नारद मुनी वैकुंठात गेले आणि माता लक्ष्मींना भेटले. ते माता लक्ष्मीला म्हणतात, वैकुंठीचा महिमा फार मोठा आहे. वैकुंठीचा महिमा फार मोठा आहे, पण अनुसयेच्या आश्रमाशिवाय, अनुसयेच्या आश्रमाशिवाय काहीही श्रेष्ठ नाही. नारदांचा हेतू सफल होतो, कारण माता पार्वतीप्रमाणे माता लक्ष्मींच्या मनामध्येही ईर्ष्या असूया जागी होते. माता लक्ष्मी नारदांना विचारते, नारदा, अनुसया ही माझ्यापेक्षा श्रेष्ठ कशी. तेव्हा माता लक्ष्मी ही भगवान श्रीहरी विष्णू नारायण यांना, तुम्ही अनुसयेच्या पतिव्रत्याचा भंग करा असे सांगते. माता पार्वती आणि माता लक्ष्मी यांच्या मनामध्ये असूया जागी करून नारद मुनी ब्रह्मलोकामध्ये जातात आणि तिथे माता सावित्रीच्या मनामध्ये अत्रि ऋषींच्या पत्नी अनुसयेबद्दल असूया उत्पन्न करतात आणि मग सावित्री ही माता पार्वती आणि माता लक्ष्मी प्रमाणे ब्रह्मदेवांना सांगते, हे देव, हे प्राणनाथ, तुम्ही काहीही करून अनुसयाच्या पतिव्रतेचा भंग करा. नारद मुनी तिन्ही ठिकाणी जाऊन आपले कार्य पूर्ण करतात आणि तेथून निघून जातात. आपणाला जर त्रिगुणातीत व्हायचे असेल तर आपण कोणाचाही मत्सर करू नका. तुकाराम महाराजांनी आपल्या अभंग काव्यामध्ये सुंदर असे वर्णन केलेले आहे. कोण्याही जीवाचा न गडो मत्सर, दुर्बुद्धी ते मना कदा नुबजो नारायण. बाबांनो, आपण कोणत्याही प्राणी मात्राबद्दल आपल्या मनामध्ये द्वेष, मद, मत्सर उत्पन्न करू नका. त्यांच्याशी
प्रेमाने मागा, म्हणजे आपणाला भगवंताच्या सानिध्याकडे जाण्यापासून कोणीही रोखणार नाही. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय